सर, सी सेक्शन हे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात केलं जातं, असं म्हणण्यात येतं, इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये. तर तुमचं यावर काय मत आहे? असं म्हणण्यात येतं पेक्षा हे खरं पण आहे. पण त्याला दोन्ही घटक कारणीभूत असतात. म्हणजे कसं असतंय, की आपल्याकडे आता सगळी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे पहिले कसं व्हायचं, की कुटुंबाचा डॉक्टरांवरती विश्वास असायचा. डॉक्टरांचा कुटुंबावरती विश्वास असायचा. डॉक्टर म्हणतात ना, सेवाभावी वृत्ती असायची. आता काय झालेलं आहे, तुम्हाला सांगतो, आता कॉर्पोरेट युग आले आमच्या क्षेत्रामध्ये पण. म्हणजे मोठमोठे उद्योगपती ह्याच्यामध्ये पैसा टाकतात. मोठमोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल उभा करतात. मग तिथं सुविधा पण दिल्या जातात. पण त्यांचं बिलिंग पण तेवढ्याच पटीने असतं. मग त्यांना टार्गेट असतं, की एवढं कंप्लीट एवढं झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, की सगळेच प्रोफेशनल झाले. म्हणजे मेडिकल फील्ड पण, वैद्यकीय क्षेत्रात पण जे काही होतं ना पहिले नोबल प्रोफेशन, तसं राहिले नाही. ते अख्खं पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्र हे प्रोफेशनल झाले, आता व्यावसायिक झालेले. आणि त्यामुळे कोण 2 पैसे कमवायसाठी सगळेजण प्रयत्न करतात. आता राहिला प्रश्न दुसरी गोष्ट, की समाजाचा किंवा कुटुंबाचा. एक तर मुलींमध्ये पण पहिल्यासारखी सहनशीलता नाही राहिलेली. दुसरी गोष्ट, की कसं होतं, की बरेच पेशंटचं समजा इव्हन माझ्याकडे पण येणार आहे. बऱ्याच पेशंटचं पहिले कुठेतरी पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस सी सेक्शन झालेलं असतं. तेव्हा आम्हाला चान्स पण भेटत नाही, की नॉर्मल डिलिव्हरीचा. निम्मे पेशंट तर माझ्याकडे असंच असतं, की पहिले त्यांचं कुठेतरी सिझेरियन डिलिव्हरी झालेली असते. मग दुसऱ्या वेळेस आम्ही पण चान्स नाही घेत, की नॉर्मल डिलिव्हरीचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं, की उद्या सर समजा वाट पाहिली आणि काही कॉम्प्लिकेशन झालं, तर ते जबाबदारी कुणी घेणार? कुणीच घ्यायला तयार नसतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं रूपांतर काय होतं, की सी सेक्शनचं प्रमाण वाढलंच आणि ते वाढणारच भविष्यामध्ये.